राज्यातील पंचायत समिती सभापती आणि उपसभापती यांच्या निवडी आज झालेल्या आहेत. संपूर्ण राज्याचं लक्ष आज बारामती पंचायत समितीकडे होते. आज खऱ्या अर्थाने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेल्या 30 वर्षांपासून काम करणारे किरण तावरे यांची आज बारामतीच्या पंचायत समितीच्या सभापती म्हणून निवड झालेली आहे. आपल्यासोबत किरणदादा तावरे. दादा, काय सांगाल? खरं तर 30 वर्षापासून आपण दादांसोबत काम करत होता. संजय गांधी निराधार योजना असेल किंवा जिल्हा परिषदेमध्ये आपलं सदस्य म्हणून असलेलं काम, आणि आज खऱ्या अर्थाने आपल्याला सभापती म्हणून संधी मिळालेली आहे. काय भावना आहेत, काय सांगा? खरं पाहिलं तर एका बाजूला आनंद आणि एका बाजूला दुःख आहे. स्वर्गीय आदरणीय दादांनी ह्या सर्व उमेदवारांना संधी दिली होती आणि दादांना श्रद्धांजली म्हणून तालुक्यातील सर्व जनतेनं दादांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून सर्वच्या सर्व उमेदवारांना पाठबळ आशीर्वाद दिलेला आहे. आणि खरं पाहिलं तर मी आदरणीय वहिनीसाहेब असतील, आदरणीय खासदार पारदादा असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि बारामती तालुक्यातील तर सर्व तमाम जनतेचं मनापासून मी ऋण व्यक्त करतो की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला ही संधी आज मिळालेली आहे. दादा, एकंदरीत जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, गेल्या 7-8 वर्षापासून प्रशासक होता. विशेषतः सदस्य नसतील, सभापती नव्हते. लोकांना अनेक कामांना अडचणी निर्माण होत होत्या, कारण एका प्रशासकावर संपूर्ण तालुक्याची जबाबदारी पडत होती. विशेषतः ग्रामीण भागातील दवाखाने असतील किंवा शाळा ह्या महत्त्वपूर्ण मानल्या जातात. आता सभापतीपद आपण घेतलेलं आहे. लोकांच्या सदस्य देखील काम करणार आहेत, परंतु सभापतीची जबाबदारी एक मोठी आहे. कशा पद्धतीने विशेषतः जिल्हा परिषद शाळा असतील किंवा ग्रामीण भागातील रुग्णालय असतील, जेणेकरून लोकांना चांगल्या सुविधा मिळतील, यासाठी काम करणार? वास्तविक पाहता बारामती तालुका पंचायत समितीचा कारभार खूप मोठा आहे. या तालुक्यामध्ये जवळपास 275 मराठी शाळा, जिल्हा परिषद शाळा आहेत. जवळपास मोठे 10 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, उपकेंद्र आहेत आणि 57 उपकेंद्र आहेत आणि त्याचबरोबर जवळपास 400च्या वर अंगणवाड्या आहेत. आणि असा कारभार करत असताना खरं पाहिलं तर तालुका पंचायत समिती ही ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदचा हा दुवा आहे आणि हे काम करत असताना फार मोठी जबाबदारी. मधल्या काळामध्ये 2022पासून प्रशासक काम करत आहे, परंतु आपला महिला बालकल्याण विकास असेल, आरोग्य विभाग असेल, पाणीपुरवठा असेल, समाज कल्याण विभाग असेल, या विभागाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवले जातात. आणि हे करत असताना प्रशासकानं एक चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. खरं पाहिलं तर पंचायत समिती, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या बरोबर जर व्यवस्थित सुसंवाद असेल तर एक चांगल्या प्रकारचं काम तालुक्यामध्ये होऊ शकतं, असं मला विश्वास आहे. आणि निश्चितपणानं बारामती तालुक्याच्या 115 गावामध्ये एक चांगल्या प्रकारचं आम्ही काम करू, अशा प्रकारची मी खात्री देतो. दादा, एकंदरीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीचं नाव अगदी देश पातळीवर नेऊन ठेवलं. बारामती मॉडेल हे नवीन म्हणजे संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. परंतु सध्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यात ह्यात नाहीत, पण त्यांच्याच जागेवरती सुनेत्रा वहिनी पवार आहेत. पारदादा देखील राज्यसभेवरती गेलेले आहेत. चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी देखील सुरू केलेलं आहे, परंतु त्याच स्पीडचं काम आपण देखील एका महत्त्वाच्या पदावरती आलेलं आहात. कशा पद्धतीने येणाऱ्या काळात ते काम आपण करणार आहात? कशा पद्धतीने लोकांना घेऊन ते काम पुढे घेऊन जाणार? खरं पाहिलं तर हे मीडियाच्या माध्यमातून काम करताना आपल्या सर्वांना माहीत आहे, या बारामती तालुक्यातील जनता असेल, बारामती पुणे जिल्ह्यातील जनता असेल, महाराष्ट्रातील इतर राज्यातल्या लोकांनासुद्धा दादांच्या अनुभवाचा, विशेषतः प्रशासनामध्ये काम करणारे जे IAS अधिकारी असतील त्यांनासुद्धा कामाचा अनुभव आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागातले मंत्री असतील, आमदार असतील, यांना देखील दादाच्या कामाचा खूप आदर होता. आणि तो आदर का होता तर जवळपास 40-42 वर्ष अविरतपणे दादा ह्या समाजाची सेवा करताना आपण पाहतोय. म्हणजे कितीतरी शतकामध्ये अशा प्रकारचं व्यक्तिमत्व निर्माण होतं आणि ते बारामतीकरांचं भाग्य होतं. आज बारामतीकरांचं दुर्दैव आहे की आज दादा आपल्यामध्ये नाहीत, परंतु ही विकासाची गंगा पुढं नेत असताना आपल्या उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय वहिनीसाहेब असतील, या तालुक्याचे युवा नेते आणि खासदार आदरणीय पारदादा असतील, यांच्यावरती जनता विश्वास ठेवून त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे
आणि निश्चितपणानं मला खात्री की याच्यामध्ये वहिनीसाहेब ग्रामीण भागामध्ये जे काही मूलभूत गरजा असतील किंवा तालुक्याच्या विकासामध्ये जी काही गती निर्माण करायची असतील ते निश्चितपणानं गती निर्माण करतील अशा प्रकारचा मला विश्वास आहे. दादा, एकंदरीत बारामतीचं अनेक गावं सुजलाम सुफलाम आहेत, परंतु नेहमी पश्चिम पट्ट्यातील काही गावे आहेत ती दुष्काळी आहेत. काही गावांना तर ऐन उन्हाळ्यामध्ये टँकरचा देखील सामना करावा लागतो. सभापतीपद साहजिकच हे ग्रामीण भागासाठी महत्त्वपूर्ण मानलं जातं. कशा पद्धतीने जेणेकरून त्या लोकांना ह्या उन्हाळ्यात पाण्याचा सामना करावा लागणार नाही, शेतीचा असेल किंवा पिण्याचा, कशा पद्धतीचा प्रयत्न राहणार आहेत, काय सांगा? खरं पाहिलं तर स्वर्गीय दादांनी या बारामतीतल्या जिरायत भागातील नागरिकांसाठी जनतेसाठी एक स्वप्न पाहिलं होतं आणि त्यांनी ते वास्तवामध्ये आणत असताना त्यांनी जाहीर केलं की हा जिरायती शब्द मी कायमचा पुसून काढणार आणि त्याकरता त्यांनी जी तरतूद केली की नीरा नदी आणि करा नदी जोड कालवा त्यांनी अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याकरता 1,000 कोटी रुपये निधी हा त्यांनी मंजूर करून ठेवलेला आहे आणि त्या कामाचं देखील आता पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून कामकाज सुरू होईल आणि त्या दृष्टीनं आत्ता देखील आम्ही दुपारी निवड झाल्यानंतर ताबडतोब गुरुवारी या टंचाईच्या बाबतीमध्ये आढावा घेण्यासाठी सर्व प्रमुखांना गुरुवारी बोलवलेलं आहे आणि निश्चितपणानं बारामतीच्या पश्चिम भागामध्ये जिथं जिथं टँकरची गरज लागणार आहे ती निश्चितपणाने आम्ही उपलब्ध करून देऊ अशा प्रकारचं दुपारीच आम्ही नियोजन केलेलं आहे. दादा, एकंदरीत दादा अनेक भाषणात सांगायचे की आज जो जिरायती पट्टा आहे त्याचा जिरायती पट्टा हा शब्द पुसायचा आहे मला. करानी त्याचा प्रकल्प देखील मंजूर झालेला आहे. येणाऱ्या तुमच्या सभापतीच्या काळात पूर्णतः बागायत होईल असे वाटते. दादाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय ती सुरुवात झाल्यानंतर मला खात्री आहे की काम हे लवकरात लवकर संपेल. कारण मुळातच सर्व ही पाण्याच्या बाबतीमध्ये ती सर्व जनता ही फार म्हणजे आतुरलेली आहे आणि हे स्वप्न पूर्ण करत असताना ज्या दिवशी नीरा नदीचं पाणी करा नदीमध्ये जाईल त्यावेळेस खऱ्या अर्थानं दादांचं स्वप्न पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. आणि मला खात्री वहिनीसाहेब याच्यामध्ये आत्ता परवाच अधिवेशनामध्ये त्याबाबतची मोठी घोषणा झाली. देवेंद्र फडणवीस साहेब आपले राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी देखील याबाबतची मोठी घोषणा केलेली आणि निश्चितपणे मला खात्री की लवकरात लवकर हा प्रकल्प सुरू होऊन पूर्णत्वाकडे जाईल. दादा, शेवटचा प्रश्न. 20 वर्षाच्या वयापासून आपण दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत काम करतात. विशेषतः संजय गांधी निराधार योजनेचं काम केले, त्यानंतर जिल्हा परिषद असेल किंवा आता सभापतीपद असेल, अगदी तरुण वयापासून दादांसोबत काम. काय अशी एखादी आठवण, आज आपण एका सभापती या पदावरती बसलेल्या आहात, काय दादांची अशी एक आठवण काय सांगायला असं? खरं पाहिलं तर सुरुवातीच्या काळामध्ये माझी दादांची ओळख नव्हती. तालुक्यामध्ये कुठेही कार्यक्रम असले की मी दादांच्या सभा ऐकायला जायचो. त्यावेळेस आम्ही शरद प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम गावामध्ये आम्ही राबवायचो. नंतर आम्ही सामुदायिक विवाह घ्यायचो, त्याच्यामध्ये आम्ही दादांना बोलवलं होतं. त्यावेळेस दादाची माझी फारशी ओळख नव्हती, परंतु 6 महिने मी दादांच्या पाठीमागं लागून दादांना मी निमंत्रित केलं आणि त्यावेळेस सामुदायिक विवाहाची संकल्पना तालुक्यामध्ये पुढं आली आणि त्यावेळेसपासून दादाचे माझ्याबरोबरचं असणारं प्रेम आणि आमचं दादांच्यावरती असणारं प्रेम हे आज देखील मी कायम ठेवलेलं आहे. कारण माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला एवढ्या मोठ्या पदापर्यंत नेण्याचं काम दादांनी केलेलं आहे, म्हणून मी त्यांचा खूप ऋणी आहे. वास्तविक पाहता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष मी झालो, त्याच्यानंतर पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाच्या माध्यमातून, रोजगार निर्मितीच्या माध्यमातून किंवा रक्तदान शिबिराच्या माध्यमातून मेळावे घेतले, बेरोजगारांचे मेळावे घेतले, असे बरेच उपक्रम दादांच्या मार्गदर्शनाखाली आपण राबवले आणि त्याचा मला खूप समाधान आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून विधवा, परित्यक्ता, मतिमंद, मूकबधीर, अपंग लोकांची सेवा करण्याचं भाग्य मला दादांच्यामुळे मिळालं. म्हणून अशा जबाबदाऱ्या टाकत असताना दादांना खात्री होती का हा निश्चितपणानं कार्यकर्ता एक चांगल्या पद्धतीचं काम करू शकतो. आणि त्याचबरोबर 2002 यावेळेस मला 2002च्या वेळेस पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मला उमेदवारी मिळाली आणि त्यावेळेस काही कारणानं उमेदवारी माझी शेवटच्या काही घटकामध्ये उमेदवारी मागं घेण्यात आली. त्यावेळेस मला दादांनी गाडीत बसून कनेरीला नेलं प्रचाराच्या नारळाला आणि त्यावेळेस दादांनी सांगितलं होतं की किरण, तुला एक ना एक दिवस मी पंचायत समिती सदस्य बनवेल.
आणि खरं पाहिलं तर दादांनी ते स्वप्न माझं पूर्ण केलं. एवढंच नाही तर ह्या तालुक्याचं सर्वोच्च पद सभापतीपद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिलं. हे माझं आयुष्यभर मी ऋण त्या कुटुंबाचं विसरू शकत नाही, हे तितकंच खरं आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सेवा करत असताना, काम करत असताना, पक्षाची ध्येय धोरणं राबवत असताना आम्ही कुठं कमी पडलो नाही, याचा आपल्याला मला अभिमान आहे. नक्कीच आज जे किरणदादा तावरे आहेत यांची बारामतीच्या पंचायत समितीच्या सभापती म्हणून निवड झालेली आहे. विशेषतः तरुण वयापासून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत काम केलं आणि विविध सामाजिक कार्यक्रम असतील, तसेच आत्ता सभापतीपदी निवड झाल्यानंतर जे बारामतीमधील दुष्काळी पट्ट्यातील गावं आहेत, कलानिधी प्रकल्पाच्या माध्यमातून ही गावं जे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्वप्न आहे की सर्वच गावे जे राहती हा शिक्काच मला पुसायचा आहे, तो शिक्का पुसण्यासाठी विशेषतः मी काम करणार आहे आणि ते कलानिधीच्या प्रकल्पातून हे देखील स्वप्न दादांचं पूर्ण होणार आहे. आणि येणाऱ्या काळात सर्वसामान्य लोकांसाठी जी शासकीय आरोग्याची विशेषतः दवाखाने असतील किंवा शाळा असतील जिल्हा परिषदेच्या, यासाठी सर्वसामान्य मुलांना किंवा रुग्णांना चांगली सेवा देण्यासाठी सभापती या नात्याने मी गावागावात जाऊन चांगलं काम करणार आणि लोकांच्या समस्या सोडवणार, असं नवनिर्वाचित सभापती किरण तावरे यांनी भावना व्यक्त केलेल्या पाहावयास मिळत आहेत. दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.